हाय यूट्यूब फॅमिली, अर्चना चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज पोरांसाठी झटपट जेवण काय बनवायचे तुम्हाला सांगू। तर चला तुम्हाला मी दाखवते पोरांसाठी मी काय बनवते। हे बघा, फ्लावर आणि बटाटे, आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे। हे मिक्सर मध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे। अगोदर घेते मी भाजून तव्यावर, कारण दादूला आणि प्रज्ञाला फ्लावर आणि बटाट्याची भाजी आवडते, म्हणून आज फक्त त्यांच्यासाठी भाजी बनवणार आहे। तर मी आज मुलांसाठी झटपट भाजी बनवणार आहे आणि तुम्हाला पण मी दाखवते झटपट मुलांसाठी भाजी कशी बनवायची। पहा, तवा तापला नाही अजून। तर बघा, आपला तवा तापलेला आहे। मी आधी शेंगदाणे भाजून घेते। तेल टाकून तुम्ही पण शेंगदाणे भाजून घ्या जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर। आता आपण टाकू खोबरं। हे बघा, शेंगदाणे पण भाजून घेतलेत आणि खोबरं पण भाजून घेतले मी। आता मी याला काढणार आहे मिक्सर मध्ये। हे बघा, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण हे सगळं मी आता मिक्सर मधून काढून घेते आणि भाजी बनवते। हे बघा, मी आता मसाला ग्राइंड करून घेते। हे बघा आपला मसाला। आता आपण बनवत आहोत भाजी। ठेवली कढई गॅसवर। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता मी बघा इथं मसाला घेतला, हे लाल तिखट आणि हा मॅगी मसाला आणि हा काळा मसाला। आता आपण टाकू तेलामध्ये। मसाला करपला नाही पाहिजे, नाहीतर कडू भाजी लागते। आता हा टाकू ग्राइंड केलेला मसाला। आता आपण याला छान पैकी असं फ्राय करून घेऊ। हे बघा, राहिलेला मसाला पण पाणी टाकून थोडं आपण कढईमध्ये टाकू। बहिणीनो भावांनो, चला आपण बघू आपला मसाला फ्राय झालाय का। तर हे बघा, तुम्ही बघू शकताय मसाला खूप छान असा फ्राय झालेला आहे। मी आता त्याच्यामध्ये टाकते फ्लावर आणि बटाटा। तर हे बघा, आपला मसाला खूप छान असा फ्राय झालेला आहे। मी त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटे टाकून घेतलंय आणि त्याला फ्राय करून घेते छान असं। तर आता भेटू आपण भाजी पूर्ण झाल्यावर। तर हे बघा, तुम्ही बघू शकताय झटपट पटकन झालेली आहे मुलांसाठी जेवण। चपात्या अगोदरच केल्यात मी, फक्त भाजी राहिली होती आणि भाजी पण झाली। आणि मुलांना जास्त आवडते माझ्या फ्लावर बटाटे, दादूला प्रज्ञाला पण आवडते म्हणून झाले। हा, तर तुम्ही नक्की बघू, हे बनवून बघा। हा, तर तुम्ही नक्कीच बनवून बघा। मुलांसाठी खूप मुलांना खूप आवडली अशी भाजी, असं तिला बोलायचंय। ती बोलता बोलता भुचकळली आता। हे काय नाही, आता मी असं टाकणार आहे तुझं। हा, असं टाकणार आहे। चल बोल, सांग काय सांगणार होती। बहिणीनं भावांना नाही बहिणींना सांगते की तुम्ही पण अशी भाजी नक्कीच करून बघा, मुलांना खूप आवडेल। आणि मी तिखट केलेले नाही, ह्याच्यामध्ये गावाकडचा मसाला टाकलाय। तो मसाला जास्त तिखट नाही, मीडियम भाजी होते, कारण तिखट केले की मुलं खात नाही। तर अर्चनाची भाजी कशी झाली नक्कीच तिला कमेंट करून सांगा। अर्चना बोलायच्या आधीच भुचकळा लागली। कुठं चुकले असेल तर मला माफ करा, कारण मी भाजीच्या